भारतात वाडीलाल म्हटलं की अगदी आत्ताची मुलं ही पटकन आईस्क्रीम हाच पुढचा शब्द उच्चारतील, इतकी ही दोन नावं एकमेकांशी मिसळली गेली आहेत. भारतीयांचं आईस्क्रीम विषयीचं ज्ञान फक्त सोड्यापुरतंच मर्यादित होतं, तेव्हापासून वाडीलालनं मुलांना भुरळ घातली आहे. आणि 1989 मध्ये शेअर बाजारात IPO आणण्याबरोबरच 2001 मध्ये संडे आईस्क्रीमसह आशियातल्या सगळ्यात मोठं आईस्क्रीम म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये त्यांनी नाव कमावलंय. अहमदाबादमध्ये 1907 मध्ये छोटीशी सुरुवात करणाऱ्या वाडीलाल गांधींच्या या ब्रँडविषयी आज जाणून घेऊया. जुन्या अहमदाबाद शहरात राहणाऱ्या वाडीलाल गांधी या तरुणानं शहरात एका कोपऱ्यात सोडा फाउंटनचं छोटेखानी दुकान सुरू केलं. 1907 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ होता तो, आणि गुजरातच्या गरमीत शाळकरी मुलांची आणि मोठ्यांची ही पावलं पैशाला मिळणाऱ्या या सोड्यासाठी आपोआप वळत होती. संध्याकाळ झाली की घरातले सगळे हात कमी पडायचे, इतकी गर्दी या दुकानाच्या भोवती व्हायची. त्यातून आपली उद्योगाची निवड योग्य आहे याची कल्पना वाडीलाल यांना येत होती, आणि आपोआपच त्यांचं लक्ष आता नवीन काय करता येईल याकडे वळलं. त्यांनी घरगुती बनवलेलं आईस्क्रीम विकायला सुरुवात केली. सुरुवातीपासून खप इतका होता की त्यांची मुलं आपसुकच या व्यवसायाकडे वळली. वाडीलाल यांचा मुलगा रणछोडलाल गांधी यांनी आईस्क्रीम उत्पादनाचा विस्तार कसा करता येईल याकडे लक्ष दिलं, आणि सुरू झालं अहमदाबादमधील पहिलं आईस्क्रीम पार्लर, वाडीलाल सोडा फाउंटन या नावाने. रणछोडदास यांनी युरोपातील आईस्क्रीम उद्योगाची माहिती घेतली होती, आणि तिथून प्रेरणा घेऊन त्यांनी जर्मनीतून एक मशीन भारतात मागवलं. हे भारतातील पहिलं मोठ्या प्रमाणावर आईस्क्रीम बनवणारं मशीन होतं. त्यांच्या मदतीनं वाडीलालची घोडदौड मग अहमदाबादच्या बाहेरही सुरू झाली. 1947 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत वाडीलालची अहमदाबादमध्ये 4 नवीन पार्लर सुरू झाली होती, आणि गांधी कुटुंबाची पुढची पिढी या व्यवसायात येत गेली तशी व्यवसायाची प्रगती आणि विस्तार होत गेला. 1970 आणि 80च्या दशकात भारतीयांना मँगो आणि पिस्ताखेरीज चॉकलेट, बटरस्कॉच, व्हॅनिला असे विदेशी स्वादही मिळू लागले होते. 3 स्वाद एकाच आईस्क्रीममध्ये असलेलं अर्धगोलाकार कसाटा आईस्क्रीम ही वाडीलालचीच देण आहे. गांधी कुटुंबाच्या चौथ्या पिढीने भारतीय आईस्क्रीम 1995 मध्ये थेट परदेशात पोचवली, आणि परदेशातील स्वाद भारतात आणण्याबरोबरच देशी कुल्फी, कँडी हे प्रकारही परदेशात पोचवले. हा प्रवास शक्य झाला तो अख्ख्या कुटुंबानं एकत्रपणे घेतलेल्या मेहनतीमुळे, देश विदेशातील बाजारपेठेच्या केलेल्या अभ्यासामुळे, उत्पादनांमध्ये सातत्यानं आणलेल्या विविधतेमुळे आणि लोकांपर्यंत पोचवण्यासाठी घेतलेल्या मेहनतीमुळे. लहानपणी तुम्हाला आठवत असेल, पाण्याचं आईस्फ्रूट विकण्यासाठी रस्त्यावर गाडी फिरायची, आणि मुलं मग ह्या गाडीभोवती गोळा व्हायची. एका काडीभोवती रंगीबेरंगी गोड पाण्याचा बर्फ अशी ही आईस कँडी मुलांसाठी एक मोठी पर्वणी असायची. मुलांचा हाच आनंद ओळखून 1990च्या दशकातही आईस्क्रीम पार्लरची संकल्पना देशात रुळलेली असताना वाडीलालनी पुन्हा एकदा वाडीलालचे ट्रक आणि गाड्या गावागावांमध्ये फिरवायला सुरुवात केली. वाडीलालच्या अशा 3 चाकी गाड्या रस्त्यांवर फिरल्या की लोकांची प्रचंड गर्दी व्हायची. कंपनीची ही सगळ्यात मोठी जाहिरात ठरली. शिवाय 2001 मध्ये कंपनीनं संडे हे नवीन आईस्क्रीम लॉन्च केलं, तेच मुळी एका लिम्का रेकॉर्डसह. 180 लोकांनी मिळून 4950 लिटरचं आईस्क्रीम 60 मिनिटात तयार केलं होतं, आणि हे सगळं लोकांसमोर घडलं. या आईस्क्रीममध्ये 125 किलो सुकामेवा, 255 किलो ताजी फळं आणि 390 लिटरचे असॉर्टेड सॉस वापरले होते. वाडीलालच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे 1989 मध्ये कंपनीचा IPO शेअर बाजारात आला, आणि 2000च्या दशकात कंपनी अमेरिकेतील सगळ्यात मोठी भारतीय आईस्क्रीम विक्रेती कंपनी ठरली. आता गांधी कुटुंबियांची 6वी पिढीही याच क्षेत्रात काम करते. फाउंटन सोडा आता आईस्क्रीम केकपर्यंत पोचलाय, आणि बघता बघता ही कंपनी 40 अब्ज रुपयांपर्यंत पोचलेली आहे. सतत प्रयोगशील राहणं, सातत्यानं नवीन उत्पादनं आणणं आणि ती देशभर पोचवण्यासाठी सक्षम वितरण यंत्रणा उभारणं, यातून कंपनीनं हे यश मिळवलंय. आणि एकाच कुटुंबातील सदस्य व्यवसायाशी जोडलेले असल्यामुळे त्यात विकासाची गतीही टिकून राहिली आहे.
तुम्हाला वाडीलाल ब्रँडची ही कहाणी कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। इतर कुठल्या ब्रँडविषयी तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेही आम्हाला सांगा आणि हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका।